हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. तर हे तर बघू शकता मी दुसरा देखील पिकॉक बनवून घेतलेला आहे आणि राहिलेले फेदर देखील बनवून घेणार आहे. तर आज आपल्या 5D पिकॉकचा 6वा दिवस आहे, म्हणजेच पार्ट 6 आहे. याच्या पहिले भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी, तर ते नक्की जाऊन बघा. आणि इथं बघू शकता मी कटर घेतलेला आहे आणि आपण हे फेदर आणि पिकॉक कटिंग करून घेणार आहोत. तर हे एवढं सुंदर दिसत आहे की कटिंग करण्याचं बिलकुल पण मन नाही आहे माझं, पण मी याला कटिंग करून घेणार आहे. आणि कटिंग केल्याच्यानंतर आपण काय करणार आहोत ते देखील दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले इथं मी पिकॉकला कटिंग करणार आहे आणि काळजीपूर्वक कटिंग करायचं आहे, ज्याकरून आपले धागे कट नाही झाले पाहिजेत. थोडीशी चूक आणि आपला वर्क खराब होऊ शकतो. तर इथं बघू शकता कपडा कटिंग व्यवस्थित होत नाही आहे, त्याच्यामुळे इथं मी कटर चेंज केलेला आहे, दुसरा कटर घेतलेला आहे. आणि तुम्ही देखील असंच व्यवस्थित काळजीपूर्वक कटिंग करून घ्यायची आहे. मी याला जवळून कटिंग नाही करणार, साईडनी कटिंग करून घेणार आहे पहिली, ज्याकरून आपल्याला धागा कट होण्याची किंवा पिकॉकला काय प्रॉब्लेम नाही होणार. म्हणून सगळ्यात पहिलं मी इथं साईडनी कटिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घेणार आहे. ज्याकरून आपला वर्क खराब पण नाही होणार. तर इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपण साईडचा जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करत आहोत. तर इथं जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्की करा, बेल आयकन प्रेस करा, ज्याकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. आणि इथं मी यूट्यूबवर बेसिक टू ॲडव्हान्स शिकवत आहे, ऑनलाईन क्लासेस घर बसल्या. तर तुम्ही अगर बेसिक शिकायचं असेल कोणाला तर यूट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, जाऊन नक्की बघा. तर इथं घेतलेले आहे मी अगरबत्ती आणि अगरबत्त्याने जे एक्स्ट्रा कपडा आहे त्याला आपण बघू शकता इथं हलकासा याला अगरबत्त्याने कट करत आहोत. तर हे कटिंग करण्यासाठी मशीन देखील येते, पण ते मशीन माझ्याकडे नसल्यामुळं मी इथं अगरबत्तीने कटिंग करून घेत आहे. आणि अगरबत्तीने पण व्यवस्थित कटिंग होतं, फक्त काळजीपूर्वक ह्याला कटिंग करायचं आहे. धागे वगैरे जळत नाही आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की ते धाग्याला ह्याला चिटकेल तर असं काही होत नाही आहे, कारण आपण जे साईडला जे आपण जरी थ्रेडचा लाईन दिली होती, चेन टिच दिली होती, त्याच्याने काय होतं की कपडाच फक्त हे तर कट होतो, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही देखील घाबरू नका, व्यवस्थित असंच अगरबत्तीने तुम्ही कटिंग करून घेऊ शकता कपड्याला. ते इथं बघू शकता खूप काळजीपूर्वक मी इथं कटिंग करून घेत आहे. आणि तुम्हाला फक्त हे पिकॉकच मी दाखवणार आहे की कशी आपण कटिंग करून अगरबत्तीने याला व्यवस्थित कट करून त्याच्यानंतर आपण याला फॅब्रिक ग्लो लावून घेणार आहोत, ज्याकरून हे व्यवस्थित आपल्याला वर्क करता येईल. आणि हे तर सगळे मी कटिंग देखील करून घेणार आहे नंतर. तर इथं मी घेतलेला आहे फॅब्रिक ग्लो लावल्याच्या नंतर पाठीमागून पूर्ण धाग्याला लावून घ्यायचं आहे, ज्याकरून आपले धागे निघणार नाही आहेत आणि आपला वर्क खराब नाही होणार. त्यासाठी फॅब्रिक ग्लो लावला जातो. आणि हे काय होतं, फॅब्रिक ग्लो लावल्याच्या नंतर थोडंसं कडक व्हायला जातो वर्क, ज्याकरून आपल्याला वर्क करताना किंवा 5D पिकॉकचे जेव्हा आपण कॉटन वगैरे भरणार आहोत याच्यामध्ये, तेव्हा आपण काही प्रॉब्लेम नाही होणार. त्याच्यासाठी हे फॅब्रिक ग्लो तुम्ही लावून घ्या. तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा, असंच मी छोटे टिप्स देत असते की फॅब्रिक ग्लो का लावायचा, तर धागे निघत नाही आहेत त्याच्यामुळं, आणि थोडासा कडकपणा येतो याला, ज्याच्यामुळं वर्क खूप छान होतं. तर याला कमीत कमी फॅब्रिक ग्लो लावल्याच्या नंतर 7 ते 8 तास ठेवायचा आहे,
व्यवस्थित याला सुकू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण वर्क करणार आहोत. तर याला मी सुकायला ठेवणार आहे आणि बाकीचे सगळे कटिंग करून घेणार आहे आणि कटिंग केल्याच्या नंतर फॅब्रिक ग्लो देखील लावून घेणार आहे. तर इथं पुढे तुम्ही बघू शकता की मी पूर्ण कटिंग करून घेतलेले आहेत फेदर आणि पिकॉक आणि त्याला फॅब्रिक ग्लो लावून 8 तास मी ठेवलेला आहे आणि 8 तासाच्या नंतर खूप छान अशी फिनिशिंग दिसते. तुम्हाला बघू शकता कुठेही धागे दिसत नाही आहेत. खूप छान असा वर्क बनलेला आहे आपला 5D पिकॉकचा आणि इथं खूप असे कडक झालेले आहेत हे फॅब्रिक ग्लोमुळं बघू शकता. तर तुम्हाला देखील शिकायचं असलं तर व्हिडिओ बघून नक्की शिकू शकता. तर इथं मी एक दाखवत आहे तुम्हाला की ते कडक कसे होतात बघू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते देखील सांगा आणि याच्या पुढे 5D पिकॉकच्या नंतर आपला कुठला वर्क घ्यायला पाहिजे मी ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तो वर्क बनवण्याचा प्रयत्न करेल. तर पुढच्या व्हिडिओ बघायला विसरू नका.